नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ काही खास आहे. आज आहे रामनवमी. रामनवमीच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत प्रभू रामांच्या पूजनाचं महत्त्व. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील 9व्या तिथीला म्हणजेच नवमीला रामनवमी साजरी केली जाते. रामनवमी म्हणजेच प्रभू रामांचा जन्मोत्सव. रामनवमी हा सण सत्य आणि धार्मिकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या जन्माचे स्मरण करून देतो. ज्यांच्या धर्म, चांगल्या आचरणामुळे आणि सद्गुणांसाठी त्यांचे कौतुक केले जाते, हा सण भगवान रामांचा काळ आणि वाईट गोष्टींवर असलेल्या चांगल्या गोष्टीचा विजय म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीराम हे विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात. हिंदू धर्मातील केवळ एक लोकप्रिय देवता नाही, तर एक सांस्कृतिक प्रतीक आणि नैतिकतेचेही प्रतीक मानले जाते. याचे महत्त्व पिढ्यानपिढ्या प्रभू रामांनी दाखवून दिलेले आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही ओळखले जाते. पुत्र असावा तर रामासारखा असेही यांच्याचकडे बघून म्हटले जाते. नैतिक तत्वांचे पालन करणारे परिपूर्ण पुरुष म्हणजेच राम आचरणासाठी व अनुकरणासाठी एक मापदंड स्थापित करतात. भगवान विष्णूंनी रामाच्या रूपात अवतरित होऊन पृथ्वीवर एक आदर्श व्यक्तिमत्व कसे असावे याचा उत्तम आदर्श मानवजातीला दिला. प्रभू रामचंद्रांचा जन्म राजा दशरथाच्या घरी झाला. राजा दशरथाला 3 पत्नी असल्याचं आपल्याला माहीत आहेच. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी पैकी प्रभू रामचंद्रांचा जन्म माता कौशल्याच्या पोटी झाला. पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर या यज्ञाचं फलस्वरूप म्हणून राजा दशरथाच्या घरी साक्षात भगवान विष्णूंचा अवतार असलेले प्रभू रामचंद्र जन्माला आले. तो दिवस रामनवमीचा. म्हणून चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 9वी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. ही रामनवमी म्हणजेच प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्सव. चला तर मग यंदा या वर्षाची रामनवमी कधी आहे, याचं महत्त्व काय आहे, मुहूर्त कोणतं आणि पूजाविधी कोणता कसा करावा, सोबतच रामनवमीला कोणत्या सेवा कराव्यात हेही जाणून घेऊया. याचं फल काय मिळेल हेही जाणून घेऊया. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील 9वी तिथी 16 एप्रिल मंगळवारी दुपारी 1:23 सुरू होऊन 17 जानेवारीला दुपारी 3:15 असणार आहे. परंतु उदयतिथीनुसार 9वी तिथी ही 17 एप्रिल असल्याने रामनवमी 17 एप्रिल पूर्ण दिवसभर साजरी होईल. या दिवशी संपूर्ण दिवसभर रवी योग असणार आहे. या दिवशी भगवान श्रीरामांची कृपा व्हावी यासाठी त्यांची काही विशेष सेवा केली जाते. ती सेवा केल्याने जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते. या रामनवमीच्या दिवशी श्रीरामांच्या मंदिरात दर्शनासाठी अवश्य जावे व त्यांना पिवळे वस्त्र, पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या मिठाईचा प्रसाद अर्पण करावा. ज्यायोगे प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद लाभून कृपा प्राप्ती होण्यास मदत होईल. ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरी देखील प्रभू रामांची पूजा केली तरी चालेल किंवा जन्मोत्सव साजरा केला तरी चालेल. श्रीरामांचा जन्म हा दुपारी 12:39 साजरा केला जातो. तो साजरा करण्यासाठी तुम्ही सकाळी देखील ही पूजा करू शकतात. पूजा मांडणी करू शकतात. त्याअंतर्गत आपल्याकडे असलेला श्रीरामांचा फोटो एका पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून मांडून ठेवा. त्यानंतर आपल्या देवारीतील गोपाळकृष्णाला किंवा ज्यांच्याकडे प्रभू रामांची मूर्ती असेल त्या मूर्तीला अभिषेक करून पूजन करावे. मात्र ज्यांच्याकडे ह्या दोन्हीही मूर्ती नसतील त्यांनी स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला देखील पूजा अभिषेक आपण करू शकतो. कारण भगवान श्री विष्णूंचा अवतार आपण स्वामींना मानतो. स्वामींची पूजा अर्थातच श्रीरामांची पूजा ठरणार आहे. या पूजनात बाळकृष्ण असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल त्या मूर्तीची षोडशोपचार पूजा म्हणजे 16 उपचारांनी ज्याला पूजन करणे शक्य आहे त्यांनी करावे. नसेल जमत तरी हरकत नाही, त्या मूर्तीला अभिषेक करावा. अभिषेकासाठी श्रीसूक्त व पुरुषसूक्त क्रमाक्रमाने आलटून पालटून 16 वेळा वाचता आले तर अतिउत्तम. नसेल तर किमान 1 वेळा तरी करावे, परंतु 16 वेळा केल्यास अतिउत्तम. त्यानंतर ज्यांना कोणाला पवमान सूक्त येत असेल तर तेही अवश्य म्हणावे.
पवमान सूक्त भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. जे कोणी पवमान सूक्ताचा अभिषेक स्वामींना करतात त्यांच्या घरात अखंड लक्ष्मी निवास करते. छोटंसं 21 श्लोकी पवमान सूक्त आहे, करून पाहू शकतात. अभिषेकानंतर मूर्तीला पाटावर स्थापित करावं व त्या मूर्तीची पंचोपचार पूजा करावी. पंचोपचार पूजा म्हणजे गंध, अक्षता, हळद, कुंकू, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून आरती करावी. तुम्ही सकाळी पूजन करत असाल तरी चालेल. 12:39ला आरती नैवेद्य करून अभिषेक करून पूजन केले तरी चालेल. सकाळी अभिषेक करून 12:39ला नैवेद्य आरती करून उत्सव केला तरी अतिउत्तम असेल. या पद्धतीने पूजन करून आरती करून झाल्यानंतर रामरक्षेचे पठण करावे. शक्य असेल तितक्या वेळा रामरक्षाचे पठण या दिवशी अवश्य करावे. तर रामरक्षा का म्हणावी? रामरक्षा हे एक संरक्षण कवच आहे. रामरक्षा स्तोत्राच्या उच्चारणात जिभेचा स्पर्श टाळूला होत असलेल्या र या अक्षराचा जास्तीत जास्त उच्चार होतो व त्यामुळे वाणीत असलेले दोष सुधारतात. जे विद्यार्थी रामरक्षा रोज पठण करतात त्यांचे उच्चार स्पष्ट होतात. त्यांच्या प्रत्येक अवयवांचे रक्षण प्रभू रामांच्या कृपेने होते व त्या विद्यार्थ्यांच्या अंगी नम्रता व आज्ञाधारकपणा येतो. रामरक्षा पहिल्या 10 श्लोकांमध्ये डोक्यापासून पायापर्यंत सर्व अवयवांचे रक्षण होण्यासाठी प्रभू रामांना साकडं घातलं जातं. म्हणून जे कोणी रामरक्षा पठण करतात, रोज पठण करतात त्यांना प्रभू रामांच्या कृपेने त्यांचं रक्षण होतं. गरोदर माता असतील तर त्यांनी देखील आपल्या गर्भावर चांगले संस्कार होऊन गर्भाचे रक्षण व्हावे यासाठी पोटावर हात ठेवून रोज रामरक्षा म्हणावी. रामनवमीच्या दिवशी रामासोबत माता सीतेचेही पूजन केले जाते, ज्यामुळे घरात लक्ष्मीची कृपा होऊन धनधान्यादी वृद्धी होते. रामनवमीच्या दिवशी रामरक्षा पठण केल्यासोबत मारुती स्तोत्र देखील केले पाहिजे, कारण मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर मारुतीला प्रिय असलेली रामरक्षा पठण केल्याने हनुमंताची कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतात व रामाची सेवा करत असताना रामाचा आदर्श शिष्य असलेल्या रामभक्त हनुमंताचे सेवा केल्याने प्रभू रामचंद्रांची कृपा प्राप्ती होते. रामनवमी पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया. रामनवमी पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी 11:50 पासून 12:21 असलेला हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो. त्यासोबतच 11:50 पासून ते 1:38 देखील पूजनाची वेळ उत्तम आहे. तेव्हा या कालावधीमध्ये आपण प्रभू रामचंद्रांची सेवा व पूजन अवश्य करावे व आपल्या कुटुंबावर प्रभू रामांचा कृपा आशीर्वाद, कृपादृष्टी कायम राहावी यासाठी श्री रामचरणी नतमस्तक व्हावे. रामरक्षा ही सर्व पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. तेव्हा प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव उत्सव साजरा करताना त्यांचा पूर्ण कृपा आशीर्वाद लाभावा यासाठी रामरक्षा हे स्तोत्राचे पठण आजच्या दिवशी अवश्य करावे. ज्या स्त्रियांना संतती नाहीये, संतान सुखापासून वंचित आहेत, त्यांनी आजच्या दिवशी प्रभू रामचंद्राचे अभिषेक पूजन करून नैवेद्य अर्पण करावा व तो नैवेद्य प्रसाद म्हणून घ्यावा. त्या नैवेद्यात खीर, पिवळी मिठाई यांचा समावेश असावा. या पूजनामुळे संतती सुख मिळण्यास मदत होते. रामरक्षा ही सर्व पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. म्हणून रामनवमीच्या दिवशी या स्तोत्राचे अवश्य पठण केले पाहिजे. रामनवमी हा रामाच्या कृपाप्राप्तीचा विशेष दिवस मानला जातो. म्हणून ही संधी आपण सोडू नये. आपल्याकडून रामचरणी जितकी सेवा समर्पित करता येईल तितकी सेवा अवश्य करावी व रामाचे कृपाशीर्वाद आपल्याला व आपल्या कुटुंबाला मिळवावेत. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद. सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.